माननीय अध्यक्ष महोदय, आता सभागृहामध्ये सभागृहाचे माननीय उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्र्यांचा, गृहनिर्माण मंत्र्यांचा त्यांच्या प्रस्तावाला रिप्लाय सुरू होता। हा रिप्लाय झाल्यानंतर काही सन्मान्य सदस्य, विशेषतः उबाटाचे सदस्य माननीय भास्कर शेठ जाधवांनी राईट टू रिप्लायचा मुद्दा उपस्थित केला। आपण राईटली पॉइंटेडली जे काही नियम आहेत आपले त्याचा आधार घेऊन जे स्वतः चर्चेला सुरुवात करतात त्यांना राईट ऑफ रिप्लाय आहे हे नमूद करून आपण त्यांना सांगितले की तुम्हाला बोलता येणार नाही। याच्या नंतर सन्मान्य अध्यक्ष महाराज, माझी विनंती आहे सभागृहाच्या वतीनं, आपण आतले जे सीसीटीव्ही आहेत ते सीसीटीव्हीचं फुटेज काढा। माननीय अध्यक्षांच्याकडे बघून जे हातवारे करून ते बोलले, ज्या त्वेषामध्ये ते बोलले, आणि जर रेकॉर्डिंग असेल तर रेकॉर्डिंग करा। आम्ही इथनं ऐकलंय तुम्ही रिटून कामकाज नेऊ शकणार नाही, तुम्ही मनमानीनं कारभार करू शकणार नाही, हे आम्ही ऐकले। अध्यक्ष, माननीय अध्यक्षांच्या बाबतीत अशा पद्धतीचं अवमानकारक वक्तव्य करणं हा माननीय अध्यक्षांचा अवमान आहे नंबर 1। आणि अशा पद्धतीनं एक मिनिट एकच मिनिट। आणि अध्यक्ष महाराज, हे झाल्यानंतर अध्यक्ष महाराज ज्यांनी हा प्रस्ताव सुरुवात केली ते उभाटाचे दुसरे सदस्य हे सगळं झाल्यानंतर सभागृहामध्ये आले आणि ते म्हणायला लागले की धाडस लागतं बोलायला। आम्ही त्यांना म्हटलं तुम्ही जर ऐकलं असतं तर तुम्हाला राईट टू रिप्लाय होता। पण माझी दुसरी विनंती आहे, उभाटाचे सदस्य माननीय आदित्य ठाकरेंचे सुद्धा सीसीटीव्ही फुटेज आतमध्ये आहेत। त्यांनी जे हातवारे केले, समोरच्या वाकड्यांकडे बघून जे त्यांनी इशारे केले ते सुद्धा विधानसभेच्या नियमात बसणारे नाहीत। त्यामुळे माझी विनंती आपल्याला आहे, आपण स्वतः या दोन्ही सन्मान्य सदस्यांचे व्हिडिओ फुटेज सभागृहामधले तपासा। ते जे बोलले तुमचे समोर बसलेले जे लोक लिहून घेतात त्यांनी सुद्धा कदाचित त्यांनी जर कानाला मशीन लावले, त्यांनी जर ऐकलं असेल तर त्यांची सुद्धा माहिती घ्या। पण माननीय भास्कर शेठ जाधवांनी आपल्याकडे जे हातवारे केले, एक तर त्यांनी आपली माफी मागितली पाहिजे, नाही माफी मागितली तर त्यांना निलंबित केलं पाहिजे। आणि उभाटाचे सदस्य आदित्य ठाकरेंनी जे हातवारे केले, जे इशारे समोरच्या बाकाकडे बघून केले, जी दमदाटी करायचा प्रयत्न केला, जे अर्वाच्य शब्द वापरले, हे सगळं रेकॉर्डवर आपण तपासून बघा आणि त्यांच्यावर सुद्धा आपण कारवाई करा, ही सभागृहाची आपल्याला विनंती आहे।